नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही खूप छान असाल अशी आशा करते. आणि एक बघा, आज आम्ही पोल्ट्रीची आवराआवर करतो आहे, कारण 10 तारखेच्या आत आज आहे 5 जानेवारी. आणि आम्हाला 10 तारखेला पक्षी सांगितले आणि ते पण आणि आम्हाला कांदे लागण सुरू करायची. मग 5-6 दिवस आमचं जमणारच नाही, त्यामुळे आत्ताच आवराआवर करतो आहे. हे तुम्ही बघू शकता, थंडी आहे त्याच्यामुळे सिलिंग करायला लावली. आणि सिलिंग करायचं म्हटलं की खूपच म्हणजे वेळ लागतो. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण पल्ल्या बांधून दिलेले आहे. आमचं कैचीचं शेड नसल्यामुळे पल्ल्या बांधायला खूप प्रॉब्लेम होतो, पण तरीसुद्धा आम्ही अशा प्रकारे या पल्ल्या बांधलेल्या आहे. आणि हे जर इकडे आजूबाजू जे दिसते ते टूस आहे, पूर्ण टूस आणलेली आहे आणि ती पण पसरवायची. शाईचे पप्पा खूप दमलेले पल्ल्या बांधून, त्याच्यामुळे ते थोडेसे बसत आहे. आणि मी पण शेडमध्ये आहे, मी व्हिडिओ करते, कारण मी जर करायला लागले तर मोबाईल पकडायला कोणीच नाही, पोरं शाळेत गेलेले, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आणि मी पण आता हे सर्व गोण्याचे सुतळी सोडून आणि टूस पसरवणार आहे आणि राऊंड करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे सर्व पल्ल्या बांधून झालेले आहे. आता आम्हाला ही टूस पसरवायची. सर्व टूसच्या गोण्या अजून सोडलेले पण नाही. आणि बघा, तुम्ही बघू शकता. आता साईचे पप्पा स्टूलवर चढून पल्ली बांधणार आहेत, कारण एक पल्ली राहिलेली. पाणी प्यायला थांबले, ते बॉटल दिसते ते इथंच पाणी पिलं, त्याच्यामुळे ते बसलेले होते. हे बघा, अशा प्रकारे ते वरती चढून आणि हे पल्ली सर्व बांधावं लागते. हे बांधणं खूपच अवघड आहे, कारण स्टूलवर चढून आणि बांधणं, ते पण 70 फूट शेडला बांधायचं आहे. पूर्ण 200 फूट लांबीचा शेड आहे, पण ते 70 फूट सिलिंग करावं लागते. हे बघा, हे सगळं किती पल्ल्या आम्ही मोजून, आम्ही 4, 4, 8, 9, 10 पल्ल्या लागून जातं, 10, 11. आणि ते मध्ये ॲडजस्ट करून बांधणं खूप अवघड जातं, पण नाही बांधलं तर पक्षींची मर होऊन जाते. बांधला तर आपलाच फायदा असतो. आणि वरती शेडवर चारा पण टाकलेला आहे. अशा पद्धतीने अशी वरती पल्ली बांधावं लागते.
ही बघा आता पल्ली बांधून होणार आहे थोड्या वेळात आणि लगेचच टूस पसरवायला सुरुवात करायची आहे, कारण अजून कांदे लागण बाकी आहे, त्याच्यामुळे खूप आवरायची घाई आहे. हे बघा आता ते बांधून झालेलं आहे. लगेच आपल्याला टूस पसरवली. मला अशी वरती उचलून आणि अशी पसरवता येत नाही. माझ्या हातची टूस पसरवलेली साईच्या पप्पांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं तुम्हीच पसरवा, मी बाकी राऊंड वगैरे सर्व करून देईल. मी गोण्या मोकळ्या केल्या आणि त्यांनी सर्व टाकायला सुरुवात केली. बघा अशी प्रकारे ही टूस पसरावं लागते एकसारखी, आणि मी जर केली ना कुठे जास्त कुठे कमी होऊन जाते, त्याच्यामुळे ते मला सांगतात तू नको पसरून, मीच पसरवतो असं, आणि मी पण पसरवत नाही. त्यांना माझ्या हाताची आवडत नाही त्याच्यामुळे. तर माझ्या शेतकरी मित्रांनो, हे बघा मी तुम्हाला हे राऊंड दाखवते. हे सगळे राऊंड मी केलेले. हे बघा त्यांनी टूस पसरवले आणि मी हे राऊंड करून रेडी केलेले. आज राहिलेले स्टँड ठेवायचे, भांडे ठेवायचे, पेपर आथरायचे आणि मगच पूर्ण काम होईल. पण आज ते आम्ही करणार नाहीत, कारण साईच्या पप्पांना रोटर मारायचे कांद्यांना शेताला, आणि मला पण घरी आवरायला जायचे. त्याच्यामुळे ज्या दिवशी पक्षी येतील किंवा त्याच्या आधी केव्हा बी वेळ भेटेल पेपर टाकून आणि भांडे ठेवून देईल. त्यामुळे आज एवढंच केलं. हे बघा हे अशा पद्धतीने राऊंड करून घेतले आणि आता एकदम छान दिसतोय. अजून राहिलेले फक्त 70 फुटच शेडला आम्ही टूस वगैरे पसरवले, बाकी नंतर पसरून देणार आहेत. कारण एवढे लवकर पसरवले तर खूपच म्हणजे पायाखाली येते आणि इकडे तिकडे होऊन जाते. सारखी पसरवली का लगेच पक्षी सोडले का मग त्याच्यात जास्त हात घालायचं काम राहत नाही. त्याच्यामुळे बाकीचे गोणे आम्ही तसेच राहू दिलेले आहे. आणि टूस पण खूप छान पद्धतीने पसरवले. आणि हे राऊंड अजून नुसते मी लावून दिलेले आहे. त्यांना विटा वगैरे पॅकिंग अजून राहिलेली करायची. तर आज एवढंच मित्रांनो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा पोल्ट्री असेल तर मला कमेंट करा. तुम्ही असेच राऊंड करता का वेगळ्या पद्धतीने करता? आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. छान छान कमेंट करा. तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल पुढे काय काम केले, कसं केले. सो आजसाठी एवढंच. बाय.